आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। अखेर कंटाळून सोलापूर येथे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी सरकारकडे मागितली इच्छामरणाची परवानगी। सरकारने एकतर राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, अन्यथा इच्छामरणाची परवानगी तरी द्यावी। रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं। जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे, सोलापूर। आज महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव वेतन अनुदान टप्पा द्यावा, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदनाद्वारे केली। शासनाने शिक्षकांच्या जीवाशी खेळणे आता सरकारने बंद केले पाहिजे। 15-15, 20-20 वर्षे विनावेतन काम करून शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वेतन शासनाकडून मिळत नसल्याची खंत यावेळी उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली। असे रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच जीवन संपवावे असे प्रत्येक शिक्षकांना वाटत आहे। यावेळी कृती समितीचे जिल्हा सरचिटणीस शीतल पाटील, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर सगेल, संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल दारफळे, अघोषित शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बमेश पाटील, काशीनाथ हविनाळे, सौ पोकाळे मॅडम, सौ शिरसे मॅडम, मारुतीराव कांबळे दुधनीकर, खराडे सर, टोनपे सर, गावसाने सर, वराडे सर, सुतार सर, शेख सर यांच्यासह जिल्हाभरातील अंशतः अनुदानित शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यातील समस्त विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी आदरणीय आशीर्वाद साहेब यांना जिल्ह्यातील शिक्षकांकडून आज इच्छामरणाची परवानगी आम्हाला द्यावी यासाठी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य सरकारने राज्यातील विना तथा अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा जाहीर केला। अघोषित शाळांना घोषित करून त्यांना नव्याने 20% अनुदान जाहीर केलं। परंतु बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात म्हणल्यासारखं या राज्य सरकारने प्रत्यक्षात ते अनुदान मात्र शिक्षकांच्या खात्यावरती आजपर्यंत वितरित केलेलं नाही। ज्यावेळेस या शासनानं या ठिकाणी 14 ऑक्टोबरला शासन निर्णय काढला व राज्यातील सर्व शिक्षकांना सांगण्यात आले की तुम्हाला तुमच्या हक्काचं अनुदान आम्ही देतोय, या टप्प्याच्या GRच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शिक्षकांनी भरभरून या माहिती सरकारला मतदान केलं। हे माहिती सरकार सत्तेमध्ये आलं आणि तदनंतर मात्र आता आर्थिक बजेटमध्ये काम करतं म्हणून या शासनाने राज्यातील सर्व जवळपास 75,000 शिक्षक व कर्मचारी बंधू आणि भगिनींची या ठिकाणी घोर फसवणूक केली आहे। आज शिक्षकांची अवस्था अशी आहे की दररोज एक शिक्षक कुणी फाशी घेतोय, कुणी हार्ट अटॅकने मरतोय, कुणाला कुटुंबाची चिंता सतावते, कुणाला मुलांच्या शिक्षणाचा चिंता सतावते। प्रत्येक शिक्षक या ठिकाणी डिप्रेशनमध्ये आपलं जीवन जगत आहे। तर या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की आमची जी विनंती आहे ही विनंती आपण तत्काळ या ठिकाणी राज्य शासनाला कळवावी। त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री साहेब असतील, माननीय अर्थमंत्री साहेब असतील, यांच्यापर्यंत आमची ही परवानगी कळवावी। आमची इच्छामरणाची परवानगी हा जो आमचा या ठिकाणी आज दिलेला अर्ज आहे, हा अर्ज शासनाला सादर करावा। जर यावरती काही ठोस कारवाई शासनाकडून झाली नाही तर आज अशा पद्धतीनं लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा मरणं सोयीस्कर होईल असं सर्व शिक्षकांची भावना झालेली आहे। तरी या माध्यमातून या राज्य सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की आजपर्यंत 20%, 40%, 60% अनुदानाचे सर्व टप्पे ते आपल्याच सरकारने या शिक्षकांना दिलेले आहेत। या मायबाप सरकारने या ठिकाणी आता ह्या वाढीव टप्पा देऊन आम्हाला उपकृत करावं। आम्ही हे आंदोलन राज्यभर यासाठी करतो कारण की आता काही शिक्षक हे येत्या 2 ते 3 वर्षामध्ये रिटायर होणार आहेत, काही शिक्षक 2 ते 3 महिन्यामध्ये रिटायर होणार आहेत। तर हे शिक्षक या तुटपुंजा वेतनावरती रिटायर झाले तर यांनी त्यांच्या रिटायर पश्चात काय काम करावं, कारण की या शिक्षकांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची पेन्शन योजना आजपर्यंत लागू करण्यात आलेली नाही। त्यामुळे या शिक्षकांवरती उपासमारीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही। त्यामुळे पुन्हा आम्ही या ठिकाणी या शासनास विनंती करतो आहोत की मायबाप सरकारने आमच्या विनंतीला मान द्यावा आणि आम्हा शिक्षकांची मागणी या ठिकाणी मान्य करावी, एवढंच विनंती या ठिकाणी या शिक्षकांच्या माध्यमातून मी करतो। धन्यवाद। तुटपुंजा या ठिकाणी मानधनावरती मी काम करतो लक्षात घ्या। आज माझा मुलगा या ठिकाणी छोटासा आहे, तो विचारतो की पप्पांना मला हे घ्यायचंय किंवा मला या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा मला हे खेळणी घ्यायचे, ते मी घेऊ शकत नाही आहे। त्यावेळेस माझ्या डोळ्यातून अश्रू येतात
त्यावेळेस मला रडू येतं. त्यावेळेस काय करावं आम्ही, हा प्रश्न मोठा पडलेला आहे ना. आम्हाला पेन्शनची कुठली भय आहे किंवा शासनाने कुठली योजना कुठली राबवलेली आहे. एवढी मोठी लाडकी बहिणीची त्या ठिकाणी गरज आणून ठेवलेली आहे. काय गरज आहे लाडकी बहिणी योजनेची गरज आणण्याची? लाडकी बहिणी जर बघायला गेलं तर एका घरामध्ये 7-8 हजार रुपये त्या ठिकाणी येत आहेत आणि त्याच लाडकी बहिणीच्या घरामध्ये 7-8 हजार रुपये येतात आणि त्याच लाडकी बहिणीच्या घरामधले पुरुष लोक हे बसून खायला लागलेले आहेत आणि आम्ही दिवसभर काम करून त्या ठिकाणी आम्हाला 2 घासचं जेवण आम्हाला मिळत नाही आहे. आमच्या मुलांच्या शिक्षणाचं, आमच्या मुलाच्या भविष्याचं काळजी आम्हाला या ठिकाणी लागलेलं आहे. आमचा मुलगा विचारतो, सर पप्पा आपण नवीन घर कधी घ्यायचं, आपल्या नवीन घरी कधी जायचं, पप्पा गाडी नवीन कधी घ्यायची, हा प्रश्न हा विचारतो. आम्ही त्याला काय उत्तर द्यायचं, हा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे. आम्ही उद्याचा दिवस पाहूत की नाही पाहूत, हा असा प्रश्न पडलेला आहे. कारण प्रत्येकाला या ठिकाणी आता जसं माझ्या भगिनीने सांगितलं की प्रत्येक जण हार्ट अटॅकाने मरतोय, एक टॅक फाशी घेऊन मरतोय, तर काही दिवसांनी हे आमच्यावर देखील ही वेळ येणार आहे, आलेली आहे. सर म्हणल्याप्रमाणे आलेली आहे. काही दिवसांनी ही वेळ येणार आहे आमच्यावरती आणि ही जर वेळ जर आली तर याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील. 3.5 वर्ष राहिलेले आहे. गेली 20 वर्षे मी म्हणजे विनाअनुदानित तत्वावर काम करत होते. परवाच 14 ऑक्टोबरला आपला पुढचा टप्पा देण्याचं शासनाने जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार मान्यही केलं होतं आणि GRही काढलेला होता. पण आज जवळजवळ 6 महिने होत आलेले आहेत. फक्त तो GRच राहिलेला आहे. मानधन किंवा आमचा जो टप्पावाढ आहे तो मात्र आम्हाला मिळालेला नाही. आज म्हणजे 3-4 वर्षात मी रिटायर होणार आहे. मला पेन्शन मिळणार नाही, काही मिळणार नाही. म्हणजे पेन्शन नंतरचं माझं आयुष्य काय असेल त्याचा विचार करूनच मला खूप त्रास होतोय. मला आज डायबिटीस आहे, थायरॉइड आहे, BP आहे आणि वरून डिप्रेशन आहे की बाबा पुढचा टप्पा मिळेल की नाही. राहिलं तर 3.5 ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.